संकल्प हा फक्त नवीन वर्षाचा नसतो. तुम्ही आत्ता या क्षणापासून संकल्प करू शकता. अनेकदा काय होतं माहिती आहे का, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आलं की लोक थांबतात. ते नवीन संकल्प काही करत नाही. ते बोलतात की नाही, मला नवीन वर्षाची वाट बघायची आहे, तेव्हापासून मी संकल्प करेल. हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला संकल्प करायचा आहे, तुम्हाला ध्येय ठेवायचं आहे. आज आत्ता या क्षणापासून ठेवा, ना की नवीन वर्षाची वाट बघा. तुम्ही 2-2, 3-3 महिने वाया घालवू शकत नाही फक्त एका संकल्पासाठी. मग तो संकल्प पूर्ण कधी होईल? ते रिझोल्यूशन पूर्ण कधी होईल? म्हणून कधीही वाट बघू नका की नाही, नवीन वर्ष येईल तेव्हाच मी करेल. तुम्ही कधीही तुमचं आयुष्य बदलू शकता, कधीही संकल्प ठेवू शकता, कधीही ध्येय ठेवू शकता. म्हणजे वर्तमान काळात सुद्धा व कामाला लागू शकतात. काही सांगता येत नाही, ते नवीन वर्षाच्या अगोदर देखील पूर्ण होऊ शकतं म्हणून. पण तुम्ही प्रत्येक वेळेस असं केलं की यावेळेस संकल्प ठेवतं, त्यावेळेस संकल्प ठेवायचं, तर तुम्ही संकल्प सिद्ध करू शकणार नाही. ना तुमचं ध्येय पूर्ण होईल, ना तुमचं आयुष्य बदलेल, ना. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून कधी काही करायचं झालं ना, नवीन वर्ष किंवा अशी चौकट काय बांधू नका. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करा. जर तुम्हाला संकल्प ठेवायचा आहे, आज या क्षणापासून ठेवा. आजचा दिवस ठेवा. उद्याच्या दिवसाची पण वाट बघू नका. असे करता करता तुम्ही डिसेंबरपर्यंतच तुम्ही अनेक संकल्प सिद्ध करतात, पूर्ण होतात, तुमचं आयुष्य बदलून जातं. मग तुम्ही कॅलेंडर बघत नाही. मग तुम्ही प्रत्येक दिवस जगता, तुमची प्रत्येक दिवस प्रगती होते. तुम्ही एक एक क्षण आनंदाने जगता. तुम्ही विविध प्रकारचे आयुष्य जगता, म्हणजे अमर्याद आयुष्य जगता. तुम्ही चौकटीमध्ये बांधून ठेवत नाही की नाही हा महिना आहे, ते वर्ष आहे आणि ते सर्व काही आहे. हा एका ठराविक चौकटीमध्ये आपल्याला ते लागते, पण ती चौकट आपल्याला संपूर्ण आयुष्यात आणि खास करून मानसिकतेमध्ये आणायचीच नाही आहे. आपली मानसिकता तुम्हाला अमर्याद ठेवायची आहे. तुम्ही जेवढी अमर्याद मानसिकता ठेवाल ना, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. पण खरंच मी अनेकदा बघितलं की संकल्पासाठी लोक म्हणजे मौल्यवान 3 महिने किंवा 2 महिने, एक महिना ते वाया घालवतात. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्यांची मानसिकता तशी तयार होते. मग प्रत्येक वेळेस आज करू, उद्या करू, परवा करू, पुढच्या वर्षी करू. एखाद वेळेस आज उद्या परवा चालेल, पण चुकूनही पुढच्या वर्षी चालत नाही. हा ठीक आहे, शक्य नाही झालं ना, तसं पकडूच नका की 1 जानेवारी म्हणून 2 तारखेपासून पण सुरुवात करू शकता, फेब्रुवारीपासून पण, म्हणजे कुठच्याही क्षणी तुम्ही सुरुवात करू शकता. जर तुम्ही कुठच्याही क्षणी सुरुवात करू शकता, मग नवीन वर्षाची वाट बघायची काय गरज आहे? आता नोव्हेंबर चालू आहे, डिसेंबर चालू आहे, तुम्ही कधी करू शकता ना सुरुवात. का वाट बघतात? कारण की इकडे मौल्यवान एकच आहे, तुमचा वेळ. तुमचा वेळच अशी संपत्ती आहे ना की जी परत भेटू शकत नाही. तुम्ही गेलेला पैसा कमवू शकतात, पण वेळ नाही कमवू शकत. आणि म्हणून वेळेला महत्त्व द्या. आणि आज आता या क्षणापासून तुम्ही संकल्प करा आणि त्या कामाला लागा. तुम्ही बघूच नका की नवीन वर्ष येतं, नवीन वर्ष जातं, हे होतं ते होतं. बिलकुल विचार करायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या संकल्पाशी एकनिष्ठ राहायचं व त्याच्यावरती काम करायचं आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. लवकरच संकल्प करा आणि त्या दिशेने कामाला लागा. 100% तुम्हाला यश मिळेलच. धन्यवाद. अश्विनी कुमार.